नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुरवठा अधिकाऱ्याचा बंगला फोडून दागिने रोकड लुटणाऱ्या उच्च शिक्षित टोळीला बेड्या. सातारा येथील पुरवठा अधिकारी संदीप पाटील राहणारा सांगावकर मळा यांचा शिंगणापूर तालुका करवीर येथील बंगला फोडून 40,000ची रोकड व सोन्या चांदीचे दागिने लुटणाऱ्या राजारामपुरी येथील उच्च शिक्षित टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केलं. संशयितांनी बंद बंगल्यांना टार्गेट करून फोडल्याचा प्लॅन रचला. मिळालेल्या पैशातून त्यांची चैनीखोरीची पोलिसांना माहिती मिळाली. पथकाने म्होरक्यासह तिघांना अटक करून 12,47,000चा मुद्देमाल हस्तगत केला. म्होरक्या आदित्य संजय चौगले वय 26 राहणार दौलतनगर सध्या शिंगणापूर, विनोद शिवाजी कलगुडगी वय 30 शाहूनगर राजारामपुरी, शुभम राजेंद्र हेगडे वय 28 शाहू मिल चौक कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 150 ग्रॅम चांदीचे दागिने, 18,000ची रोकड असा 12,46,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, असे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. संशयित तरुण जिवलग मित्र असून तिघेही उच्च शिक्षित आहेत. तिघांचेही आई वडील मजुरी करतात. आर्थिक अडचणीमुळे आदित्यने घरफोडी, चोऱ्या करून पैसे कमवण्याचा प्लॅन रचला. त्यानुसार संदीप पाटील यांचा शिंगणापूर येथील बंद बंगला गुरुवारी दिनांक 4 जून रोजी फोडला. उपनिरीक्षक जालिंदर जाधव, हवालदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, अमित सरजेसह पथकाने चोरट्यांचा छडा लावून त्यांना जेरबंद केलं. संशयित प्रथमच रेकॉर्डवर आले असले तरी यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता का याची कसून चौकशी सुरू आहे, असे सुशांत चव्हाण यांनी सांगितले.